ही एवढीशी चूक आपल्याकडनं झाली असती ना तर वाटेल तसे बोलले असते आपल्याला. अगं जयंती, तुम्हा मोठ्या माणसाला ना मी चांगलं ओळखू नये हा. आम्ही गरीब म्हणून आमची माणसं काही महत्वाची नाहीत का? हा सांगा ना. नाही नाही, मला गॅरंटी तुम्हीच काहीतरी केलं असणार हो ना. ते तुम्हीच काहीतरी केलं असणार. हे बघा, माझी नणंद एकदम साधी गाय आहे हा. कधी कुणाला उलटून उत्तर बी देत नाही. त्यामुळे ती जर का गायब झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे ना. बरोबर ना? अगं जयंती, तुम्ही गप्पा बसा. बरोबर आहे ना? अगं जयंती, तो तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेव बाई जरा. बरोबर आहे त्यांचं. चूक माझीच आहे. काल रात्री सावली घरातून निघून गेली. मी शोध घ्यायला हवा होता खरं तर. हे बघा, मी तुम्हाला शब्द देतो, मी सावलीला शोधून काढेन. ओ, हा चांगुलपणा तुमच्याकडेच ठेवा. साधी स्वतःची बायको बी सांभाळता येत नाही यांना. अगं जयंती, गप्प बस जरा. हे जावई बापू, संसारात भांड्याला भांड लागतच बरं. पण आमची जाऊ अशी नाही हो, का डोक्यात राग घेऊन घर सोडून जाईल. बापू, माझी पोरगी आहे ना, कधीच कुणाला बी त्रास देणार नाही. जे काय ते समजा आपल्या पोटात घेईल, पण कुणाकडे कधी बी काय बी बोलणार नाही. सासरे बुवा, कुणासमोर गाता तुम्ही हा? याला काय म्हणतात माहितीये का? गाढवा समोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ. हा, यांना काही फरक पडत नाही. नाही, मला एक गोष्ट सांगा, सावळी कधी हरवली घरातनं? कधी गायब झाली? काल रात्री ना. मला खात्री आहे हो, तुमच्यामुळेच ती घर सोडून गेलेली आहे. तुमच्यातच काहीतरी झालंय. अहो, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला चांगलं ओळखते मी. ते म्हणतात ना, नाव मोठं नि लक्षण खोट. हा, ते काही नाही. हे बघा, आमच्या पोरीला तुम्ही शोधून आणायचं, कळतंय का? जयंती, जोपर्यंत सावळीला तुम्ही शोधून आणत नाही ना, आमच्या घरात पाय ठेवायचा नाही हं तुम्ही. अगे सुनबाई, जावई बापू आहेत ते. अगं काय बोलतेस? निघा निघा, तुम्ही गप्पा बसा. जावई बापू, निघा इथून, निघा. अगं जयंती, काय बोलतो तू? जाऊ येते आपले. जावई बापू.